माझी मुलगी बसलेली होती त्या अभ्यासाला, तिला दिसलं. म्हणजे मुवमेंट चालू होती काहीतरी, खाली एकदम दिसला साप. हा, एकदम. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे ब्राह्मण गल्लीमध्ये कमलेश आगरकर यांच्या घरी. यांच्या घरात एक साप दिसलाय. कुठे फोटोच्या मागे. कवड्या साप आहे. पकड. हा आहे मित्रांनो कॉमन रूट स्नेक, कवड्या साप. बिनविषारी असलेला साप. मुख्य खाद्य पाल असल्यामुळे माणसाच्या घरात राहणारा आणि हा एकमेव असा साप आहे जो सरळ भिंतीवर चढतो. पाल हे त्याचं खाद्य असल्यामुळे सरळ भिंतीवर चढणारा साप. चॉकलेटी कलरचा आणि अंगावर पिवळसर पांढऱ्या रेषा ही या सापाची ओळख. लांबीला जास्तीत जास्त 1.5 फुटापर्यंत वाढणारा, 1.5 मॅक्सिमम 2 फुटापर्यंत. हे कुठलं सापाचं पिल्लू वगैरे नाहीये. बऱ्याच लोकांना वाटतं हे कुठलं सापाचं पिल्लू असेल म्हणून, पण तसं काही नाही. त्या सापाची जी लांबी आहे अधिकतम ती 1.5 ते 2 फुटापर्यंत वाढते. दिसला कस काय? अभ्यास करत माझी मुलगी बसलेली होती त्या अभ्यासाला, तिला दिसलं. म्हणजे मुवमेंट चालू होती काहीतरी, खाली एकदम दिसला साप. हा, एकदम. आता हा बिनविषारी साप आहे, प्रत्येकाच्या घरात राहणारा साप आहे. फार जास्त घाबरून जायचं नाही. पकडल्यानंतर खूप जास्त चावणारा. उघड रे आकाश. झाला सक्सेसफुल. लवकर त्याला याच्या नैसर्गिक वातावरणात म्हणजे बाहेर मोकळ्या ह्याच्यात सोडून देते जंगलामध्ये. आता हा साप आहे, हा पाल खाण्यासाठी घरात असतो. आपल्या घरात पाली राहतात सगळ्यांच्या घरात राहणारा साप आहे. फक्त दिसल्यानंतर घाबरून जायचं नाही फार जास्त, कारण एक तर आहे हा बिनविषारी आणि आता इतक्या वेळचा आहे त्यांनी काही केलं का आपल्याला? काहीच केलं नाही. साप चावतो कधी? जर त्याला पकडलं किंवा त्याला चुकून धक्का लागला किंवा त्याच्या अंगावर पाय पडला तरच. तर आता दुसरी अजून एक गोष्ट महत्वाची की उंदरं खायला दुसरे साप येतात, मग तो विषारी सुद्धा असू शकतो. मग त्याच्यामुळे घरात ही काळजी घ्यायची. शक्यतो उंदरं होणार नाही त्याचा थोडासा प्रयत्न करायचा. आणि एवढ्यावर आता ग्रामीण भाग आहे त्याच्यामुळे उंदरं तर एकदम गायब होणार नाही. उंदरं सगळीकडे आहेतच. तर काळजी ही घ्यायची की जिथं कुठं छिद्र दिसत ते छिद्र पहिले बंद करून टाकायचे. कारण होतं काय, त्या उंदरांच्या मागे मागे साप त्याच्यामध्ये शिरतो. एखाद दिवस आपल्याला दिसतो आणि तो साप बाहेर काढण्यासाठी अख्खं घर खोदून काढवलं. मग त्याच्यातही साप सापडतो नाही सापडतो ही नंतरची बाब झाली, कारण खाली किती बिळ आहेत हे आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळे जिथं कुठं बिळ दिसेल ते बिळ सगळ्यात पहिले बंद करायचं. रात्रीच्या वेळेला झोपताना दाराला कुठं फट राहणार नाही. विषारी सापाचा जो काही आहे तो आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. बिनविषारी साप चावल्यानंतर काही होत नाही. आता तुम्ही बघितलं हा साप मला चावला आहे, काही ह्याच्याने काहीच होत नाही. पण विषारी साप चावल्यानंतर जर लवकर ट्रीटमेंट झाली नाही तर जीव जायचा धोका असतो. पण त्याच्यात प्रॉब्लेम हा होतो की साप चावल्यानंतर अर्धा माणूस घाबरूनच मरतो. आपल्याकडे त्याच्याबद्दल एवढी भीती बसलेली, अननेसेसरी एवढा मोठा त्याला विलन बनवलंय की ते थोडंसं चुकीचं आहे. तर सापाबद्दलची भीती थोडीशी कमी व्हावी त्याच्यामुळे एवढं सगळं सांगणं आहे. ठीक आहे, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. हा मित्रांनो, आता आपण आगरकरकडनं पकडलेला कवड्या साप, जो भिंतीवर एका फोटोच्या मागे बसलेला होता. बिनविषारी असलेला साप. सगळी माहिती ऑलरेडी सांगितलेलीच आहे. मुख्य खाद्य पाल असल्यामुळे माणसाच्या घरामध्ये राहणारा साप आणि सरळ भिंतीवर चढणारा एकमेव. चॉकलेटी कलरचा आणि अंगावर पिवळसर पांढऱ्या रेषा ही ह्या सापाची ओळख.
इंग्लिश नाव कॉमन वुल्फ स्नेक, मराठी नाव कवड्या आणि हिंदीमध्ये कवरियाला म्हणतात. डार्क चॉकलेटी कलरचा. बरेच लोक ह्याला सुद्धा मण्यार समजतात, पण मण्यार जो आहे तो पूर्ण काळ्या रंगाचा असतो आणि अंगावर पांढऱ्या दुहेरी रेषा असतात. मण्यार सापाचे जे काही पांढऱ्या लाईनिंग्ज आहेत त्या त्याच्या मानेच्या मागून चालू होतात, पण ह्याची जी फर्स्ट व्हाईट लाईन जी आहे ती त्याच्या डोक्यावरच आहे. ही याची मेन आयडेंटिटी. पण जो मेजर फरक जो आहे तो कलरमध्ये असतो. हा चॉकलेटी कलरचा आहे आणि तो काळ्या रंगाचा असतो. दिवस सोडून व्हिडिओ ठीक आहे मित्रांनो, दिलाय सोडून ह्या सापाला याच्या नैसर्गिक आदिवासात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.